महाराष्ट्रीयन जेवणामध्ये ठेचा म्हणजे चवीचा अस्सल तडका. भाकरी कितीही साधी असो, पण सोबत ठेचा असेल तर जेवणाची रंगतच काही और असते. ठेच्याचा प्रत्येक घास महाराष्ट्राच्या मातीची, गावाकडच्या चुलीची आणि अस्सल मराठमोळ्या चवीची आठवण करून देतो. महाराष्ट्रामध्ये ठेच्याचे अनेक प्रकार केले जातात, जसे की हिरव्या मिरचीचा ठेचा, लसूण मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याचा ठेचा, टोमॅटोचाही ठेचा करतात, कांदा मिरचीचा ठेचा, कोथिंबीर मिरचीचा ठेचा, खोबऱ्याचा ठेचा, लसूण शेंगदाण्याचा ठेचा, लाल मिरचीचा ठेचा, वांग्याचाही बनवतात ठेचा. हे सगळे प्रकार तुम्हाला सांगतानाच माझ्या तोंडाला तर पाणी सुटलेलं आहे. आज आपण बनवणार आहोत दोडक्याचा ठेचा. यासाठी मी पावशेर दोडका घेतलेला आहे. अगदी कोवळा हिरवा गार दोडका घेतलेला आहे. त्याचे साल काढले, बारीक चिरून घेतला आणि हे तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले. 5 ते 6 पाकळ्या लसूण, हिरवी मिरची आणि मीठ टाकलेलं आहे. थोडीशी कोथिंबीरही टाकूया आणि याचं वाटण तयार करून घेऊया. पाणी न टाकता आपण दोडक्याचं वाटण तयार करून घेतलं आहे. फोडी दिसणार नाही असं बारीक वाटण तयार करायचं आहे. अगदी पेस्ट नाही करायची. आता मी पॅन मध्ये तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे टाकूया, कढीपत्ताही टाकूया आणि आपण जे दोडक्याचं वाटण तयार केलं ते टाकून घेऊया. आता तेलामध्ये हे चांगलं परतून घेऊया. ठेचाला कलर चांगला यावा म्हणून आपण थोडीशी हळद टाकूया याच्यामध्ये आणि चवीसाठी जिरे पावडरही टाकूया. अर्धा चमचा जिरे पावडर टाकली. आता ती चांगली मिक्स करूया. आता मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. या पाण्यामध्ये या दोडक्याचा ठेचा शिजून घ्यायचा आहे. अगदी थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आणि जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. 2 चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. तो चांगला मिक्स करूया आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि 7 ते 8 मिनिटे शिजवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम कमी करून आपण हा दोडक्याचा ठेचा शिजवून घेणार आहोत. तोपर्यंत इकडे भाकरी भाजून घेऊया. दोडक्याची मऊसर चव, हिरव्या मिरचीचा झणझणीतपणा, लसणाचा खमंग दरवळ आणि फोडणीचा सुगंध हे सगळं एकत्र आलं की खमंग, चवदार आणि तोंडाला पाणी आणणारा दोडक्याचा ठेचा तयार होऊन जाईल. गरमागरम भाकरी, त्यावर दोडक्याचा ठेचा, अगदी इतकं साधं जेवण पण चवीने मात्र अगदी श्रीमंत. 7 मिनिटे झालेली आहेत. पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि ठेचाला तेलही सुटलेलं आहे. तेल सुटलं की समजायचं दोडक्याचा ठेचा हा तयार झालेला आहे. गरमागरम दोडक्याचा ठेचा आता आपण वाढून घेऊया. ठेच्याला कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि खायला अप्रतिम चविष्ट लागतो. तुम्ही या पद्धतीनं नक्की करून बघा, खा आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही बनवलेला ठेचा कसा झाला आहे ते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अशीच मस्त रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.